संजय केणेकर भाजपचे स्थानिक नेते आपल्यासोबत आहेत। संजय केणेकरजी स्वागत आहे आपलं। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेरीस युती तुटलेली आहे आणि संजय शिरसाट यांनी सगळं खापर स्थानिक भाजपच्या नेत्यांवर फोडलंय। त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक भाजपचे नेते पहिल्यापासूनच युतीच्या मानसिकतेत नव्हते। हॅलो, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? हो, येतोय आणि या त्यांच्या बोलण्यात कोणतंच प्रकारचं तथ्य नाहीये। आम्ही खरं तर त्यांच्याच नेत्यांमधला समन्वयाचा अभाव हा युती तोडण्यास कारणीभूत झालेला आहे। आम्ही त्यांनी मागितलेले सर्व जागा त्यांना दिल्या आहेत। प्रस्तावित जागेचा प्रस्ताव सगळा त्यांच्याकडे दिलेला आहे आणि प्रस्ताव त्यांच्याकडे देऊन मग आम्ही आलेलो आहे। त्यामुळे आमचा युती तोडण्याचा कोणताच मानस नव्हता आणि आम्ही युती धर्म पाळण्यासाठी आतापर्यंत वाट पाहत होतो त्यांची। त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक तोडगा काढला होता, पण स्थानिक नेत्यांनी युती तुटावी याच हेतूने या सगळ्या चर्चांमध्ये विलंब केला। अजिबात नाहीये। ते नाहक भारतीय जनता पार्टीवर खापर फोडण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या मधल्या आपापसातल्या समन्वयाचे अभाव हे सगळ्या जनतेला दिसून आले। त्यांच्या घरावर गेलेला त्यांच्या विरोधातला मोर्चा हा काही भाजपच्या विरोधातला नव्हता, हा त्यांच्या विरोधातला होता। त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे होतं। त्यांचा जिल्हा प्रमुख एकीकडे बोलणी चालू असताना मीडियाला युती तोडण्याच्या संदर्भात बोलतो, मोर्चा काढतो, हे कशाचं द्योतक आहे? संजय केणेकरचे आभार। आपण सविस्तर बातचीत केली एबीपी माझाशी त्यासाठी। आणि यानंतर पुण्यातून एक अत्यंत मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे। अजित पवार